मी सांगू इच्छितो की आमचे अर्धे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते आउट ऑफ इंडियावरून येतात. तर एक आमचा जो भाऊ आहे तो युगांडावरून आलाय. आता मी चाललोय क्रिकेट खेळायला मळीमध्ये. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कसं क्रिकेट खेळतो. आम्ही दोन आणि टीम पाडणार आहोत. किती टीम पाडायचे? स्टंप घेतलाय का? स्टंप घेतलाय? कुठे ठेवलाय स्टंप? इकडेच आहे ना. चला, फिल्डर आपले 12 पेक्षा पण वरती झालेत फिल्डर. आता आपल्या तीन टीम पाडाव्या लागतील, एवढे प्लेअर झालेत आपल्याकडे. A few moments later. आमच्याकडे सर्वात इंटरनॅशनल प्लेअर आलेला आहे. त्याला धारपश्चिम बोलीला लागलेला असे आमचे झिम्बाब्वे वरून प्लेअर आले. झिम्बाब्वे काय बोलतच नाही ते. या सिरीजचं नाव आहे बिच्छू काटे सारी रात. बड़ा हरामी हो बेटा. आता दिवस आहे. सिरीजचं नाव असं सांगू नाही शकत. सरप्राईज आहे सर्वांसाठी. डायरेक्ट लग्नाची अनाउन्समेंट करतोस का तू? एवढं पुढे नका जाऊ तुम्ही. एवढे पुढचे विचार नका करू. एक्स्ट्रा टॉक मध्ये नाही आहेत तुम्ही. बोलता नाही येते तुला. तुम्ही कान पहिला साफ करून या. एक्स्ट्रा टॉक बोललो मी तुम्हाला. सॉरी, आम्ही गव्हर्नमेंट स्कूल वाले. A few moments later. हॅलो मित्रांनो, माझं नाव तुषार. तर हाय, आम्ही या चॅनलचे आता ओनर्स आहोत. सगळे ओनर्सच आहोत. ठीक आहे. आम्ही मध्ये मध्ये सगळे एक एक कॉन्टेंट टाकतच असतो. तर आम्ही आज आलो आहे माझ्या मामाच्या गावी. म्हणजे आमच्या सगळ्यांचंच गाव आहे. ठीक आहे. तर हा, सगळ्यांचंच मामाचं गाव आहे. तर आज आम्ही सगळे कझन्स एकसाथ भेटलोय. आम्ही आज एक एक सगळे तुम्हाला ओळख करून दाखवणार आहोत, कोण कोण आहे कोण कोण नाही ते. ठीक आहे. तर चॅनलवरचा हा आमचा फर्स्ट ब्लॉग असतो. पूर्ण जो फुल व्लॉग आहे तो. पूर्ण ग्रुपचं इंट्रोडक्शन करून देऊ तुम्हाला. आणि आज आमचे को स्पॉन्सर आहे रुचकर रसोई बाय नलिनी गुरव. त्यांचं पण एक युट्यूब वरती चॅनल आहे. हे माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. स्पॉन्सर आहे त्यात आम्ही शॉकिंग झालो. तर आज आम्ही आता स्टार्ट करणार आहोत. एक एक जण आम्ही इंट्रोडक्शन करणार आहोत. फक्त नाव. ठीक आहे. तर पहिलं आमच्या बाकीच्या ब्लॉगला पण सपोर्ट ठीक आहे, करा. तर हिंचं नाव आहे. नाव तर सांगा. पार्वतीबाई. तर नाव, ही एक शिक्षिका आहे मी तुम्हाला सांगतो, पण खूप इंट्रोवर्ट आहे. त्याच्यामुळे ती फक्त नावच सांगेल, बाकी काय नाही. बोला. माझं नाव प्रियंका. ओके, पूर्ण नाव असल्यामुळे तिने नाव परत सांगितलं. प्रियंका. चला आपण पुढे जाऊया. काय सांगू? आर यू कॉमेडी मी. माझं नाव प्रतीक्षा. पूर्ण नाव प्रतीक्षा राजाराम गुरव. ओके. इकडे को स्पॉन्सर बाय रुचकर रसोई. माझं नाव नलिनी. ओके. माझं नाव समृद्धी. तिकडे या. माझं नाव रोहन गुरव. वहिनी या. आणि इकडे. अण्णाच्या बायको. दाखवतो ना. रोहन गुरव. हो बघ, असं नाव सांगायचं असतं. पूर्ण नाव सांगायचं असतं. आता जरा आपल्या मागच्या ग्रुपला पण बघू. थोडं कमी. एक फॉरेनर आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली आम्ही सांगू इच्छितो की आमचे अर्धे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते आउट ऑफ इंडियावरून येतात. Are you sure about that? तर एक आमचा जो भाऊ आहे तो युगांडावरून आला. तर आज आपण त्याला भेटूया. हाय गाईज, हाय यू. हा युगांडाचा आहे. हा युगांडावरून आला स्पेशल. या लहानच्या नाव आहे भावेश गुरव. मी इंडियन आहे खरं तर. तुम्ही ऍक्सेंट वरून समजू शकता. ते जे नमानामध्ये बोलतात ना, माझं नाव आहे भावेश गुरव. बात तो सही है. आम्ही पुढे जाऊया. इकडे आहेत आपले जे रुचकर रसोईचे जे खरे मालक आहेत. खरे मालक, हा, को फाउंडर बोलूया. मालक तिकडे बसले. तर हे त्यांचे आहेत को फाउंडर. आमचे नाकात गेला, सॉरी. माझं नाव आहे सिद्धार्थ. आणि आज आम्ही इकडे आजीच्या बर्थडे साठी आलो आहे. तर रुचकर आणि फणसाची भाजी होती.
फणसाची भाजी होती आज आणि कोंबडी वडे पण आहेत आता. क्वांटिटी जास्त व्हिडिओ नाही काढला. हा ऍक्च्युली व्हिडिओ काढला नाहीये आपण, तर बघूया आता कसं काय करायचं आहे. कुठे काय आता आम्ही खेळायला चाललोय, तर तिकडे जाऊन पण कशी मजा आपण करणार आहे ते आपण बघूया. आणि बरेच आपले मेल आहेत, फिमेल आहेत, लेडीज जेंट्स वगैरे ते सुद्धा येणार आहेत तिकडे. आणि मराठी ब्लॉग आहे. सगळ्यांनी मराठीमध्येच बोला, जेणेकरून आपला मेसेज हा सगळ्यांपर्यंत जाईल. जय महाराष्ट्र. चला होऊन जाऊ दे. तर आता आपण इकडे आहेत, हे सगळे पुणेकर आहेत, पुण्यावरून खास गौरव गुरव. काय बोलू शकता मी? Featuring गौरव काय गुरव. बोलू आता? कसं वाटतं तुम्हाला येऊन इकडे? मला कसं वाटलं वातावरण? मस्त आहे. मोहित संजय गुरव. काय करता तुम्ही? चौदाई. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. स्पेशल गेस्ट. आणि हा आमचा सर्वात छोटा भाऊ आहे ऍक्च्युली. त्याचं नाव सिंचन. सिंचन. गंधर्व. पुढे सॉरी, तो ऍक्च्युली बोलू शकत नाही त्याच्यामुळे, पण तो बोलतो तसा. हा क्लिअर बोला रे, बोल. लाजतोय तो, लाजतोय. आता नाही. आता तो बोलेल. आणि बोल. नाही आता तो बोलत नाही. कुठे चाललंय तू सगळ्यांबरोबर? आमच्या सोबत आहे परी. परी इकडे या, पळू नका. ही कथकवाली आमची परी. कथकवाली परी. नादिन दिन्ना. A few moments later. चला आरू, तुझं नाव सांग. आरू, माझं नाव आर्या संजय गुरव. काय करता तुम्ही? अभ्यास. कसं वाटतं आज तुला इकडे येऊन? खूप छान. मजेत? हा. A few moments later. इतकं सुंदर वाटतं इकडे, इतकं सुंदर वाटतंय. बघा माझ्या मागे बघू शकता. आम्हाला इकडे खूप ऍक्च्युली झाड आहेत, खूप झाड आहेत. इतकी सुंदर हवा येते, इतकी सुंदर हवा येते. ऍक्च्युली इकडे आम्ही इमॅजिन केलं होतं की खूप जास्त गरम होईल, कारण की गावामध्ये तुम्हाला माहिती आहे की सध्या उन्हाची सिच्युएशन काय चालू आहे, किती गरम होत आहे. पण इकडे एवढी सगळी झाडं असल्यामुळे ना ती गरमी फीलच होत नाही आहे. आणि ॲक्च्युली सगळं कुटुंब जेव्हा एकत्र असतं तेव्हा आपल्याला असं ते गरम किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं आपण डिस्ट्रॅक्शन होऊन जातो ना आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे खूप छान वाटतं, ॲक्च्युली खूप छान वाटतं. तिथे एक वेगळीच शांतता आणि असं वाटतं नाही का आपण व्लॉग करते मी व्लॉग. हां, तर मी काय बोलत होते, माझ्या मागे जे घर आहे ते माझ्या मामाचं घर आहे, ते मला मी दाखवलं असेल. तर मला हे बोलायचं होतं की असं गावी येऊन इतकं सुंदर वाटतं आहे. म्हणजे ज्या इमॅजिनेशनमध्ये की आम्ही असं विचार केला होता की आम्हाला इतकं गरम होईल, पण मामाच्या इकडे इतकी सुंदर सुंदर झाडं आहेत नाही बघा. त्याच्यामध्ये ना तेवढं असं गरम किंवा असं उष्णता ती फीलच होत नाही आहे. आमची नारळ होती मी लावलेली, ती घरावर येईल म्हणून ती तोडून टाकलेली. पण आपल्याकडे ऑलरेडी नारळ आहे तिकडे. हा ना, इथे लावलेली होती. आणि वरती बघ कुठे आहे. हा, हे आपलं तेजपत्त्याचं झाड आहे, त्याच्या बाजूला चिकूचं झाड आहे. हा आमचा वाडा. आमचा वाडा आहे. इथे आमचे गुरं, पण आता गुरं नाहीयेत, बट हा फक्त वाडा आहे. आणि ते एक खोप आहे. खोप म्हणजे लाकडं भरतात त्या खेच्यामध्ये, त्यामुळे ती एक खोप आहे. म्हणजे ही पावसाळ्याची तयारी आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मग चूल पेटवायला लागते, त्यासाठी लाकडं तिथे काय बोलतात ते त्याला, सरपण भरून ठेवतात. ठीक आहे, प्लीज समजून घ्या. आणि असे पुढे वरती आमच्या डोंगराने आमची पुढे काजूची बाग लागली. आपण तिकडे पण नंतर जाऊ. सध्या आम्ही फक्त मामाच्या बॅक साईडचा एरिया तुम्हाला दाखवत होतो. पण इकडे इतकी सुंदर हवा लागते माहिती आहे, इतकी, कारण की इकडे खूप झाड आहे, त्यामुळे खूप मस्त हवा लागते. चला तर मग पुढे बघू काय होतं. बाय. रुचकर रसोईचे फाउंडर, को फाउंडर काही असेल तर हा आमचा शेफ. नमस्कार. युट्यूब चॅनल आहे रुचकर रसोई. प्लीज जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या रेसिपीजना लाईक करा. बाकी जाऊ दे, पण बॅकग्राऊंड मस्त आहे. जस्ट इग्नोर दॅट बॅकग्राऊंड. हा डॉगर भाऊ राजू, दोन शब्द.